भीमराव आंबेडकर की जय. सामन्याची मेव सामन्याची मेव. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यासाठी कुणीही विसरणार नाही अशी घटना नाशिक येथे घडलेली आहे. कर्तव्यावर असलेल्या एका वनरक्षक महिलेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही म्हणून त्याच ठिकाणी ओरड केली, मोठा नारा मारलेला आहे. त्या बाईला मानाचा जय भीम सम्यक न्यूज लाईव्हचा. बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. नाही आता राहू दे, जसं तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमचे कानात उरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. भाषणात बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न केल्यामुळे खवताळलेल्या या माधवी जाधवने त्याला तिथेच धडा शिकवला आणि त्याच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर जी महिला पोलीस कर्मचारी या माधवी जाधवला पकडून घेऊन जात होती त्या महिलेला सुद्धा तिने सुनावलं की तू जो हा ड्रेस घातलेला आहेस तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच. आणि महाजन यांना सुनावलं की तू भाषण करत आहेस, तुझं पालकमंत्री पद आहे हे केवळ संविधानामुळेच आहे. अशा महिला आता जागृत व्हायला लागल्यात. अशा महिलांसाठी सम्यक न्यूज लाईव्हतर्फे मानाचा जय भीम. पाहुयात काय घडलंय नेमकं. सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय, जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान. काय बोलावं मला काही समजत नाहीये, पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे. मग ते महात्मा फुले तर आहेच ज्यांनी शिक्षण दिलं, त्यानंतर रघुनाथ कर्वे ज्यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं, आणि तिसरे म्हणजे जे कायमच ज्यांना पिढ्यानपिढ्या त्यांचं ऋण फिटणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदू कोड बिल, म्हणजे आज मला शोकांतिका आहे की मी जेव्हा जय भीमचा नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं, बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चाली ना पोलीस स्टेशनला, हे पण त्या बाबासाहेबांची कृपा आहे बरं तुझ्यावर. मला हसायला आलं, मी अजूनही आनंदी आहे, मला काही वाईट वाटत नाहीये. माझी नोकरी, माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही, कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता. त्यांना माहिती होतं का भविष्यात माधवी जाधव जन्माला येणार आहे नाशिकमध्ये आणि ती माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे, नव्हतं माहिती. पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं, आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यावर पदर घेऊन निवडणुक्या पुरत्या, त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत. नाही तर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं. चूल आणि मूल याच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता. आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात आहे तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे. जास्त काही बोलणार नाही. गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, तिथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे. त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर ऍट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल. एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर ऍट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे. केलंच आहे असं समजा, जोपर्यंत त्यांच्यावर ऍट्रॉसिटी दाखल होत नाही. बाकी मला काही म्हणायचं नाही. पुन्हा एकदा जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
या माधवी जाधवनं एवढंच न थांबता आता उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे. जोपर्यंत या गिरीश महाजनवर अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी या उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे. आणि या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शविला आहे आणि नाशिकचे सर्व वंचितचे कार्यकर्ते या महिलेसोबत उभे आहेत. मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज साठी, जय भीम. कायदा नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्यकिल्ला म्हणणाऱ्या संदीप कर्णिक साहेबांनाही आव्हान करतो की तुम्ही कोणत्याही गृहमंत्र्याच्या दबावाखाली नाही येता, मंत्रिमंडळाच्या दबावाखाली नाही येता. हा तमाम दलितांचा, तमाम आंबेडकरी प्रेमींचा अपमान आहे. या अपमानाच्या ऍक्ट नुसार तुम्ही अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याच्या अनुसार गिरीश महाजनवरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि हीच मागणी या दोन्ही कर्मचाऱ्यांची आहे आणि या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. जर सरकारी कर्मचारी म्हणून त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे प्रकरण सरळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कोर्टामध्ये नेऊ आणि तिथून आम्ही न्याय मिळवून आणू. धन्यवाद. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.